हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स. तर कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज मी इथे बनवते वालाचे भिरडे. वालाचं भिरडं किंवा वालाची आमटी. तर त्यासाठी इथे बघू शकता तुम्ही, सगळ्यात पहिलं घेतलं आहे कुकरमध्ये कांदा. कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. जास्त हे नाही करायचं आहे, आपल्याला फ्राय नाही करायचं आहे. थोडंसं गुलाबीसर रंगावरती परतल्यानंतर आपल्याला कांद्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट, हळद, थोडं धणेजिरे पावडर आणि इथे मी एक वाटण टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे खोबरं, जिरं, लसूण, आलं लसूण आणि ह्याचंच एक नॉर्मल वाटण आहे जे मी रेग्युलर बनवून ठेवते, ते मी इथे टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये शिजवून त्याच्यामध्ये वाल टाकायचे आहेत. वाल छान मिक्स केले की त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून, मीठ टाकून त्याच्या छान शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या झाल्यावर ह्याची वाफ केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली वालाची जी भाजी आहे ती अगदी सुंदर छान शिजून आलेली आहे. वालाची भाजी तयार आहे. तर ही जी ग्रेव्ही किंवा ही जी भाजी आहे ही आपण अशीच भाजीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतो. पण मला इथे आमटी हवे. आमच्याकडे कोल्हापूर भागामध्ये ह्याची वालाची आमटी किंवा वरण्याची आमटी असं बोलतात, वालाची आमटी, ती करत आहे मी आता इथे. तर त्यासाठी मी थोडीशी उसळ काढून घेतले. मला उसळ आवडते आणि माझ्या मिस्टरांना आमटी आवडते, त्याच्यामुळे मी उसळ काढून घेतली आणि इथे आता मी ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून छान अशी गुळी काढून घेतलेली आहे. आणि इथे मी आता आपलं ताट तयार करत आहे. तर काही नाही, उसळ, थोडीशी भात आणि वालाची जी आमटी आपण केली होती ती, आणि हे इथे चण्या डाळीचे वडे केले आहेत. ह्याची रेसिपी पण लवकरच येईल, त्याच्यामुळे लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट आणि शेअर देखील करा.